येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. जगावर युद्धछाया, सोलापूर पुणे उद्योगांवर आर्थिक संकटाची भीती. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सध्या जगात 4 ठिकाणी मोठी युद्ध सुरू आहेत. भारताच्या शेजारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात युद्ध सुरू आहे. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराणमध्ये जबरदस्त युद्ध सुरू असून यामुळे इराणनं ज्या देशात अमेरिकेची तळं आहेत अशा 7 देशांवर हल्ले केलेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप थांबलं नाही. शिवाय इस्रायल आणि गाझा यांचाही संघर्ष सुरूच आहे. जगावर युद्धाची गडद छाया असून याचा फटका जगभर बसू लागलाय. युद्ध दीर्घकाळ चाललं तर तेलाच्या किमती भडकणार असून महागाई मोठ्या प्रमाणावर वाढेल. सोलापुरातून चादर, टॉवेल, बिडी तसंच साखर आणि केळीसह काही कृषी उत्पादनं आखाती देशात जातात. पुणे हे ऑटोमोबाईल हब असल्यामुळे इथून मध्य पूर्वेत ऑटोमोबाईलचे सुट्टे पार्ट, औषधं तसंच सॉफ्टवेअर निर्यात होतात. त्यामुळे हे युद्ध लवकर थांबलं नाही तर मध्य पूर्वेत समुद्र आणि हवाई मार्गात अडथळे निर्माण होतील आणि पुरवठा साखळी डिस्टर्ब होईल. याचा फटका पुणे तसंच सोलापूरवर देखील मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. निर्यात मंदावणार असून शिपिंग खर्च वाढणार असल्यानं महागाईचा भडका उडून आर्थिक संकट येईल अशी भीती व्यक्त होतीये. सोलापुरातील उद्योगवर्धिनी संस्थेच्या वतीनं नूतन नगरसेवकांचा करण्यात आला सत्कार. चंद्रिका चव्हाण तसंच केतन होरा यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर विनायक कोंडाल यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार. अमेरिकेच्या दबावाखाली भारतानं व्यापारी करार केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनं कराराची केली होळी. सोलापुरातील 54 मीटर रस्त्यावर डांबरीकरण तसंच दुभाजकाचं काम सुरू झाल्यामुळे रस्ता दिसू लागला चकाचक. सोलापूर पुणे महामार्गावर आता अर्जुन सोंड या ठिकाणी देखील होणार उड्डाणपूल. सोलापुरात कांदा प्रश्न पेटला. 3,000 अनुदान आणि 4,500 हमीभाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बाजार समितीत केलं आंदोलन. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या नावाने किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDAS co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. सोलापुरातील विजापूर रोडवरील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक 18 मार्चला होणार. राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत, त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणत्या तालुक्याच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता. महायुतीचं मुंबईकरांना मोठं गिफ्ट. मालमत्ता करात 700 स्क्वेअर फुटापर्यंत कर माफी. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरासाठी कुठलाही कर द्यावा लागत नव्हता. मात्र आता हीच मर्यादा 700 स्क्वेअर फुटापर्यंत वाढवण्यास महापालिकेच्या सभागृहात देण्यात आली मंजुरी. बीड जिल्ह्यातील बीड शिरूर मार्गावर रायमोह गावाजवळ कारचा भीषण अपघात. धुलवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटवड्या. 1 ठार 3 जखमी. पुण्यातील कॉलेजचे 80 विद्यार्थी दुबईत अडकले. पुण्यामध्ये MBA करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दुबईमध्ये गेली होती. 80 विद्यार्थी या सहलीत सहभागी.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. बीड नांदुरघाट घरकुल योजनेत मोठा गैरप्रकार. 9 स्थानिक लाभार्थ्यांची रक्कम बिहार यूपीतील खात्यात जमा. केज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या बैठकीत प्रकार उघड. दोषींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी. नागपूरमधील कळमेश्वर तालुक्यातील SBL एनर्जी लिमिटेड या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात मृत्यू झालेल्या मृतांच्या वारसांना 82 लाख तर जखमी कामगारांना प्रत्येकी 25 लाख रुपये दिले जाणार. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे कार्नी यांच्यात व्यापक चर्चा. व्यापार ते AI पर्यंत सहकार्याचा आढावा. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना पत्र पाठवून सावधगिरी बाळगण्याचं केंद्र सरकारचं आवाहन. इराणच्या बाजूनं बोलणाऱ्या कट्टरपंथी लोकांची ओळख पटवायला केंद्र गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या सूचना. भारत आणि कॅनडा यांच्यातला व्यापार 2030 पर्यंत $50 अब्ज पर्यंत वाढवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतलाय. दोन्ही देशांमधला सर्वकष व्यापार करार पूर्ण करण्यावरही सहमती झाल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली माहिती. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 4796, 274 47 98 आणि 274 47 99. भारताकडून इस्रायलला युद्धबंदीचं आवाहन. पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा. इराणचे सर्वोच्च नेते खामनेई यांच्या मृत्यूनंतर 2 देशांना संयम बाळगण्याची विनंती. दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद. नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सरकारकडून मदत करण्यात येईल. उपमुख्यमंत्री शिंदे यांचं आश्वासन. इस्रायली राजदूत म्हणाले, मोदींना माहीत नव्हतं हल्ला होईल. पंतप्रधानांचा इस्रायल दौरा संपल्यानंतर इराणवरील हल्ल्याला मंजुरी देण्यात आली. इराणच्या विरोधात फ्रान्स युद्धात उतरणार. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा.